नमस्कार, मी मनीषाच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत। मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी हा महत्त्वाचा तसेच उपभोगाचा सण आहे। न खाई भोगी तो सदा रोगी हे आपण नक्कीच ऐकले असेल। याचा अर्थ असा आहे की हे सगळे पदार्थ भोगी दिवशी खाण्यात यावे। हे पदार्थ भोगी दिवशी खाल्ल्याने आपले शरीर निरोगी राहते, म्हणून तर अशी परंपरा आहे की या दिवसांमध्ये ज्या काही पालेभाज्या हे सगळं मिक्स करून भाजी करणे यालाच भोगीची भाजी म्हणतात। प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी केली जाते। काही ठिकाणी सुकी भाजी केली जाते, काही ठिकाणी अशी पातळ केली जाते। भोगीची भाजी हे प्रत्येक घरात तयार केलीच जाते, पण प्रत्येक घरात वेगवेगळ्या पद्धतीने ही भोगीची भाजी तयार केली जाते। चला तर मग आज आमच्याकडे ही भोगीची भाजी कशी तयार करतात ते बघूयात। भोगीची भाजी करण्यासाठी या सगळ्या हिरव्या पालेभाज्यांचा वापर करणार आहे। थोडीशी मेथी, थोडीशी पालक, हा घेवडा आहे, 5 ते 7 घेवड्याच्या शेंगा, एक गाजर, ही थोडीशी चाकवत थोडीशीच घेतलेली आहे, चुका आणि हा ढाळा आहे, ओला हरभरा, आमच्याकडे याला ढाळा म्हणतात। 6 ते 7 बोरं, आंबट गोड बोरं घ्यायचे आहेत। हे सगळे व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं। आता आपण भाज्या शिजायला ठेवणार आहोत, त्यासाठी एक मोठा कुकर घेतला आहे। त्यामध्ये 2 कप तुरीची डाळ, 1 कप मुगाची डाळ, 1 कप हरभऱ्याची डाळ, या डाळी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। इथे बघू शकता 2 ते 3 पाण्याने मी डाळी धुवून घेतलेल्या आहेत। या डाळी शिजण्यापुरतं पाणी घालायचं आहे। डाळी बुडून वरती थोडंसं पाणी येईल एवढं घालायचं। 1 चमचा हळद घालायची, 1 चमचा तेल घातलंय, 1 चमचा मीठ, 1 चमचा कच्चे तीळ, ओले हरभरे चांगले सोलून 1 वाटीभर, अर्धी वाटी बारीक चिरलेलं गाजर, घेवड्याच्या शेंगा चांगल्या निवडून घ्यायच्या, 5 ते 6 बोरं त्यांच्यामधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत, बारीक चिरून टाकायची, 1 वाटीभर कच्च्या शेंगा, वांगी बारीक चिरून घेतलेली आहेत आणि आपण ज्या सगळ्या पालेभाज्या वापरणार आहोत त्या सगळ्या स्वच्छ धुवून बारीक चिरून यामध्ये घालून घेतलेल्या आहेत। परत 1.5 वाटी पाणी घालून चांगल्या याच्या मोठ्या गॅसवर 3 शिट्ट्या करायच्या आणि बारीक गॅसवर 2 शिट्ट्या करायच्या, म्हणजे डाळी आणि भाज्या चांगल्या शिजून होतात। भाज्या चांगल्या शिजून होईपर्यंत आपण पुढे काय लागणार आहेत त्याची तयारी करून घेऊयात। कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत 15 ते 20 हिरवी मिरची, 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या आणि तशाच थोड्याशा कोथिंबीरीच्या काड्या हे जाडसर बारीक करून घ्यायचं आहे। कुकरच्या चांगल्या 5-6 शिट्ट्या होऊन कुकरची वाफ गेलेली आहे। तुम्ही बघू शकता इथं टोपण उघडल्यानंतर डाळी आणि आपण भाज्या घातलेल्या आहेत त्या छान शिजलेल्या आहेत। आता या थोड्या रवीने घोटून घेऊयात। असे रवीने घोटल्यामुळे पालेभाज्या आणि डाळी एकजीव होऊन जातं। डाळी तसेच पालेभाज्या व्यवस्थित चांगल्या अशा इथे दिसतात त्याप्रमाणे शिजल्या पाहिजे, तरच भाजी छान होते। आता आपण भाजी फोडणी घालूयात। 2 ते 3 चमचे तेल घातलं, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं आणि हा एक मध्यम आकाराचा चमचा आहे, त्याच्याने 1 चमचा बेसन घातलेला आहे। बेसन चांगलं लालसर भाजलं की आपण जे मिरची बारीक केलेली आहे ते 2 चमचे घातला आहे। तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। लसूण मिरचीचा कच्चा वास जाईपर्यंत 30 सेकंद परतून घ्यायचं। 1 चमचाभर हळद, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर झाले एवढेच मसाले लागणार आहेत। भाजीचे मसाले पूर्ण घालून झालेले आहेत। मसाले थोडेसे परतल्यानंतर चांगली वाटीभर कोथिंबीर घातली आहे। कोथिंबीर छान परतून घ्यायची। कोथिंबीर थोडीशी कुरकुरीत दिसायला लागली की त्यामध्ये जी आपण गरगट्याची भाजी शिजवली आहे ती घालणार आहे। कुकरमध्ये शिजवलेल्या भाजीपैकी मी अर्ध्याच भाजीचा गरगट्टा करणार आहे व अर्धी भाजी ठेवून देणार आहे। फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवस राहते, परत करता येते याची भाजी। लागेल तसे यामध्ये थोडेसे पाणी घालायचे, आपल्या आवडीनुसार घट्ट पातळ भाजी पाहिजे त्यानुसार ह्याच्यात पाणी घालायचं व 10 ते 15 मिनिटं छान भाजी शिजू द्यायची। तुम्ही बघू शकता इथे 10 ते 15 मिनिटं भाजी शिजून झालेली आहे। फक्त भाजी शिजत असताना 10 ते 15 मिनिटाच्या मध्ये एकसारखे थोडे थोडे मधून अधून हलवून घ्यायचे। आता ही भाजी खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे। गॅस बंद करून वाफ जाण्यासाठी ठेवूयात। तोपर्यंत आपण बाजरीच्या भाकरी करायला सुरुवात करूयात। मी 2 भाकरी करणार आहे। 2 भाकरी पुरतंच पीठ घेते।
यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि थोडेसे तीळ घालायचे, अगदी थोडेसे तीळ घालायचे, लागेल तसे पाणी घालून घट्ट पीठ मळायचे। तसेच पीठ मळता मळता चांगले चुरून घ्यायचे। जेव्हा भाकरीसाठी पीठ मळतो तेव्हा एकदम पाणी घालायचे नाही। इथे बघू शकता थोडे थोडे लागेल तसेच पाणी घालून पीठ मळायचे। पीठ चांगलं मळून झालेलं आहे, यामध्ये आता पाणी घालणार नाही। या प्रकारे चांगले चुरून चुरून घसरे मारून पीठ मळून घ्यायचं। घसरे म्हणजेच तुम्ही इथं बघू शकता यालाच घसरे म्हणतात। जर तुम्ही चांगले घसरे मारून पीठ मळलं तर भाकरी खूप छान चविष्ट होते। भाकरी करण्यासाठी पीठ छान मळून झालेलं आहे। तुम्हाला ज्या आकाराची लहान मोठी अशा आकाराची भाकरी करायची आहे त्या आकाराचा असा उंडा घ्यायचा आणि त्याला इथं दाखवले त्याप्रमाणे पाणी लावून हातांवर गोल गोल फिरवून याचा उंडा छान तयार करायचा। तुम्ही इथे बघू शकता इथे दाखवले त्याप्रमाणे भाकरी थापण्यासाठी उंडा तयार करायचा। आणि आता भाकरी थापून घेऊयात। खाली थोडंसं कोरडं बाजरीचं पीठ घालून घ्यायचं, त्याच्यावर थोडेसे तीळ घालायचे म्हणजे खालच्या बाजूनी भाकरी दिसायला छान दिसते। आता अशी भाकरी थापून घ्यायची। गरगट्टा तयार झाल्यानंतर त्यामध्ये मीठ बघून चवीपुरतं मीठ टाकू शकता। भाजी शिजतानाही आपण थोडेसे मीठ टाकले होते। तसेच गरगट्टा थोडा पातळच करायचा। तुम्ही अशीही भाकरी करून घ्या, व्यवस्थित थापून घ्या। त्याच्यावरती थोडेसे वरूनही तीळ लावायचे आहेत आपल्याला। जाड पातळ तुमच्या आवडीप्रमाणे थापून घेऊ शकता। मी एवढ्या मोठ्याच भाकरी करत असते नेहमी। भाकरीवरती आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त छान तीळ टाकून घ्यायचे व्यवस्थित सगळीकडे आणि परत एकदा तीळ टाकल्यानंतर थापून घेणे गरजेचे आहे, म्हणजे तीळ चिकटतात भाकरीला। आता ही भाकरी छान थापून तयार झालेली आहे। आपण भाजायची कशी ते बघूयात। भाकरी भाजण्यासाठी सगळ्यात अगोदर मोठ्या गॅसवर तवा छान कडकडीत गरम करून घ्यायचा आणि तवा गरम झाल्यावर मगच यावर अशी भाकरी टाकायची। भाकरी टाकल्यानंतर लगेचच पाणी लावायचं। पाणी थोडंसं सुकल्यासारखं दिसलं की मग भाकरी उलटून घ्यायची। तुम्ही बघू शकता यामध्ये लगेच उलटणं घालायचं नाही। जर उलटणं घातलं तर भाकरी तुटण्याची शक्यता असते, त्यामुळे हातानेच भाकरी उलटायची। नंतर तुम्ही भाजताना उलटणं वापरलं तरी चालेल। बघा भाकरी सुंदर तयार झाली आहे। तुम्हाला ही बाजरीची भाकरी साधी सोपी पद्धत करण्याची कशी वाटली ते कमेंट करून मला जरूर सांगा। भाकरी तयार झालेली आहे। सारखीच पद्धत वापरून मी सगळ्या भाकरी बाकीच्या उरलेल्या करून घेते। आता ही गरगट्ट्याची भाजी आणि भाकरी तयार झालेली आहे। गरगट्टा करताना नेहमी थोडासा पातळच करायचा। तुम्ही इथे बघू शकता थोडासा शिजून व थंड झाल्यानंतर घट्ट होतो, त्यामुळे थोडासा गरगट्टा पातळच करायचा। गरगट्ट्याची भाजी तयार झाली आहे। बाजरीची भाकरीही खाण्यासाठी तयार झाली आहे। आपण गरगट्ट्याची भाजी करताना सुरुवातीला बेसन छान तळून घेतलं होतं। बेसन घातल्यामुळे गरगट्टा हा खूप छान होतो, चविष्ट होतो व खमंगही लागतो। बेसन घातल्यामुळे गरगट्टा मध्ये पालेभाज्या खूप आहेत, त्या पालेभाज्या एक बाजूला आणि पाणी एक बाजूला दिसत नाही, भाजी मिळून येते, त्यामुळे बेसन अवश्य घालावे। गरगट्टा बाजरीची भाकरी तयार झाली आहे। आमच्याकडे ही भोगीचे पदार्थ प्रत्येक घरात तयार केले जातात व भोगी दिवशी आपल्या घरातले एकमेकांना आपणही द्यायचे असते आणि तेही देतात। ही अशी आमच्याकडे परंपरा आहे। त्यामुळे तुमच्याकडे कशी परंपरा आहे किंवा पद्धत आहे ते मला कमेंट करून जरूर सांगा। प्रत्येक भागात प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या असतात। मी मगापासून 2-3दा सांगितलं, पण ही आमची पद्धत तुम्हाला आवडली का कमेंट करून मला नक्की सांगा। मी लहान असल्यापासून आईने हेच पदार्थ केलेले बघितलेले आहेत भोगी दिवशी, म्हणून मी तुमच्याबरोबर आज आईच्या पद्धतीने केलेली ही गरगट्ट्याची भाजी आणि बाजरीची भाकरी शेअर केलेली आहे। तुम्हाला जर का मी केलेले पदार्थ आवडत असतील तर मनीषाज किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। शेजारीच घंटीचे बटन आहे तेही प्रेस करा। परत एकदा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।